शब्दाने अचंब वाटला. निसर्गाच्या सानिध्यात दोन मन एकरूप झाली. आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन दोन मनाने एकमेकांना दिलं. आणि शेवटच्या श्वासापर्यंत एकरूप होऊन पाहणारी दोन शरीर आज आंबेचा आवाज माझ्या हृदयापर्यंत पोहोचला. ती दोन्ही शरीर एकरूप होऊन पाहत होती. पण शाल व थांबल्याच्या मुळाशी कारण आहे. का आलीस तू इथं? आंबे का आलीस तू इथं? कुणी सांगितलं तुला इथे यायला? माझ्यासाठी आपण वातावरण केलेलं आणि या आंबेनं केलेलं आपल्यावर आणि त्याच प्रेमास ही लंबा युक्त मग चालवरात आता का थांबवितात? या सागराला या सरितेशी एकरूप होऊ द्या. या सागराची सरितेशी मिलन होऊ द्या. सरिता सागराशी एकरूप होऊ पाहत होती का? पण का कोण जाणे सागर उसळला आणि सरिता लागला. त्याच्या मुळात असणारं कारण सागराला आपलं अस्तित्व प्रिय आहे. त्या सागराला आपली मर्यादा प्रिय आहे. सागर या सरितेशी जर तो एकरूप झाला तर त्या सागराच्या अस्तित्वाला उद्या गाळबोट लागेल. या सरितेशी जर तो एकरूप झाला तर सागरावर उद्या जगाचा निषेध होईल. म्हणून कदाचित सागर सरितेशी एकरूप होत नाही. आंबे, माझ्यावर तू प्रेम केलंस पण माझ्यावरचं प्रेम तुला विसरावं लागेल. शालवा तुझा कुणी नाही. नाही पण शालवाशी तू प्रेम केलं होतास. अरे तुझ्या मनात झाला होता. जेव्हा ती विश्वाने आपल्या अस्मऱ्यावर खंडोबा तुमच्यावर विजय मिळवला त्या अर्थी तुझ्या बापाचा आणि मानवी केलेल्या प्रेमाचाही अधिकार संपला. तू विश्वांची झालेली आहेस. तुझा स्वीकार आता शालवा करू शकत नाही. आपण माझ्यावर प्रेम केलं ते प्रेमही शराब आपल्या आंबेला विसरावं एवढंच नाही तर त्या विश्वाला स्वयंवर मंडपात या आंबेचं अपहरण करून तो हस्तिनापुरापर्यंत घेऊन गेला. त्यावरती या आंबेच्या ताळेवर अधिकार फक्त शाल्वराजाचा न राहता भीष्मांचा झाला असं आपण म्हटलं. पण मनानं या शरीराला फक्त शाल्वराज आपल्याला हरिले. मग असं असताना इतरांच्या परपुरुषाची प्रतिभा मी माझ्या हृदयाच्या ठिकाणी कशी प्रस्थापित करू? आंबे, एवढंच नाही. ज्यावेळी मी विश्वराजाला सांगितलं मी मनात अति यातनानं मी फक्त शाल्वराजांना वरिले. मी शाल्वराजाशिवाय इतरांच्या कुणाही परपुरुषाचा विचार करू शकत नाही. त्यात मोठ्या अभिमान आपलं मन घट्ट करून भीष्मराजानं माझी माना नव्हती पाठवून ठेवली. ती फक्त माझ्या प्रेमासाठी शाल्वराज आपल्या प्रेमासाठी हो. प्रेमासाठी भीष्मांनी तुझी पाठवणूक केली म्हणजे एकंदरीत तू तुझी व्यथा भीष्मराजांसमोर मांडलीस आणि भीष्मांनी तुला मुक्त केलं. जा तुझ्या प्रेमापर्यंत झालीस. पण आंबे, मी प्रतिष्ठावंत राजकर्ता. मी जर तुझा स्वीकार केला तर त्या जनतेत माझी अपकीर्ती होईल. त्यावेळी भीष्माने तुझ्यावर अधिकार मिळवला त्याला वेळी जर तू सांगितलं असतंस की मी मनानं देहानं आणि शरीरानं शाल्वराजांची आहे तेव्हा तुम्ही मला घेऊन हस्तिनापुरात जाऊ नका. विजय मिळला तरी स्वामी बहिणीला घेऊन चला. त्यावेळी जर सांगितलं असतं तर मी तुझा स्वीकार केलाही असता. पण भीष्म राजांचा अधिकार तुझ्यावर ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी तू खऱ्या तर हस्तिनापुरात गेलीस. व्यथा सांगितल्यानंतर माघारी आलीस. उद्या हे जग म्हणेल विश्वांकीला काही काळ राहिलेली स्त्री आता सार्वसामान्य जनतेच्या ठाण्या मी साथ घेतोय. जा विश्वांपर्यंत जा. स्वयंवर मंडपात भीष्मराज आले. त्यावेळी आंबेनं अगदी भीष्मराजाला सांगितलं नाही की आंबेनं प्रेम केलंय ते शाल्वराज. अहो
अहो आम्ही स्त्रिया त्या स्वयंवर मंडपात देशाची राजकर्ते भूपती नृपती उपस्थित होते आणि आमची संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आणि असं असतं आम्ही हाती बरोबर घेऊन स्वयंवर मंडपात उपस्थित असताना आम्ही स्त्रियांनी तिथं बोलावं आम्हा स्त्रियांना सुद्धा भेदा मर्यादा तुम्ही पुरुषाने आपण दिला मग असं असताना शांतराज तुम्ही का नाही हो सांगितलं त्या विष्णुराजाला तुम्ही का नाही सांगितलं या आंबेचं माझ्यावर प्रेम आहे आणि या शार्व राजाचे आंबेवर प्रेम आहे तुम्ही सुद्धा शांतच बसलात का होत्या आंबे, म्हणजे शेवटी इथं आलीस ते मला चुकीचं ठरवण्यासाठी आलीस का आंबे? अगं मी त्या स्वयंवरातला पाहुणा होतो मी करायचा विश्वाचा प्रतिकार केला तो तुझ्यासाठीच केला होता ना तुझ्यासाठीच केला होता ना तू बोलून मोकळी झालीस अंबे. पुरुष प्रधान संस्कृती सुरू आहे राज्य हे दोन प्रधान तत्वावर सुरू असतं पुरुष प्रधान तत्व आणि स्त्री प्रधान तत्व खऱ्या अर्थानं पुरुष प्रधान तत्वावर जर खऱ्या तर आतापर्यंत तुम्ही चालत आलात तर मला सांग तुझ्या सख्या बापानं आपल्या तिन्ही कन्यांचा स्वयंवर हा आपल्या मनाला खरा तर आयोजित केला होता की तुमच्या इच्छेसाठी केला होता तुमच्या इच्छेसाठी केला होता आमच्या इच्छेसाठी मग तुमच्या इच्छेसाठी केला होता तर त्याच बापाला तू सांगू शकली असतीस शाल्वावर माझं प्रेम आहे तेव्हा मी शाल्वांना वरलेला आहे स्वयंवर आहे तो दोन्ही बहिणींचा करा मी माझा पती निवडलेला आहे त्या क्षणी तुझ्या बापाला का सांगू शकली नाही याचा मुळाशी कारण एकच कारण स्वयंवराचा मुहूर्त अगोदर ठरला होता आणि आपलं प्रेम झालं ते नंतर झालं त्यामुळे मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं शाल्वरा तुम्ही स्वयंवर मंडपात उपस्थित राहा. त्यावेळी माझ्या हाती असणारी प्रेमाची प्रेम मला नक्कीच मी तुमच्याकडे अर्पण करेन सांगितलं होतं की नाही आंबे तुम्हाला सांगितलं होतंच मी मान्य करतोय पण त्या पलीकडे जाऊन जर योग्य वेळी तोंड उघडलं असलंस तर आज शाल्वा तुझा असता त्यावेळी गप्प राहिलीस आणि आता शाल्वाला चुकीचं ठरवण्यासाठी आलीस अगं भीष्मांना ज्यावेळी मी प्रतिकार केला त्यावेळी जर मी मेला असतो तर कुणाशी लग्न केलं असतं कुणाला जाऊन विचारलं असता कुणाला तुझं ठरवतेस कुणाशी म्हणतेस त्यावेळी तुम्ही स्वयंवर मंडपात भीष्माच्या समोर दैत्याला उभे राहिला त्यावेळी मला सुद्धा अभिमान वाटला मी अगदी प्रफुल्लित झाले कारण ज्यांनी माझ्यावर प्रेम केले तो शाल्वराज आज या आंबेसारखे हाती शस्त्र घेऊन भीष्माशी लढण्यासाठी तत्पर ठरला पण ज्यावेळी तुमच्या हातून शस्त्र भूमिगत झाले त्यावेळी एक वेळ शाल्वा तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही हो. मग त्यावेळी तू बोलायला नव्हतास त्यावेळी तू भीष्मांना सांगायला नव्हतास पराजित झालेले राजे हे राजाच माझ्या मनात ठसलेले आहे मी त्यांच्यावर प्रेम केलं आहे त्या क्षणी जर सांगितलं असतंस आणि त्यांनी तुला मुक्त केलं असतं आज मी तुझा असतो तेव्हा हस्तिनापुरात गेलीस कालिका राहिलीस आणि नंतर कथा सांगितलीस तेव्हा भीष्माने तुला पाठवलं आता तुझा स्वीकार मी करू शाल्वराज आपण आज माझ्या कार्यक्रम शिंतोडे उडविण्यासाठी तत्पर ठरला पण ही अंबा